सरकारी संस्थांच्या विकासात राजकारण आणू नये. युवा नेते उत्तम पाटील यांचे प्रतिपादन. खडकलाट येथे नवग्रह सोसायटीच्या शमनेवाडी शाखेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन. समाजकारण व राजकारण ही वेगवेगळी क्षेत्रे असून सहकारी संस्थांना कार्य करत असताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सामाजिक सेवेचे व्रत जोपासले पाहिजे. सहकारी संस्थांच्या विकासात राजकारण आणल्यास विकास होत नाही. त्यामुळे सहकार्याच्या माध्यमातून सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सहकार रत्न रावसाहेबदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने अरिहंत उद्योग समूहाने सामाजिक सेवाभावेने अनेक उपक्रम राबवित आहे. अनेक गावात गारमेंट सुरू करून महिलांना रोजगार दिला आहे, तर काही गावात शुद्ध पेयजल घटकही व्यवस्था केली आहे. रावसाहेबदादा पाटील यांच्या स्वप्नानुसार बेळगाव येथे अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू केले. रावसाहेब पाटील यांच्या हस्ते सुरू झालेली नवग्रह सोसायटी आज यशाकडे झेप घेत पहिली शाखा सुरू करत आहे. या सोसायटीस अरिहंत समूहाची सदैव साथ ही राहील. सोसायटी आणखी यशस्वी होईल असा विश्वास बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. नवग्रह मायनॉरिटी कोऑपरेटिव्ह सोसायटी नियमित शमनेवाडीच्या पहिल्या शाखेचा खडकलाट येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करत होते. तत्पूर्वी स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ नांदणी, स्वस्ती श्री धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ वरूर व आडी अप्पनवर कुमारेश्वर विरक्त मठ खडकलाटचे श्री शिवबसव महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात तसेच सहकार रत्न युवा नेते उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते फीत सोडून खडकलाट येथील शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रधान शाखेचे चेअरमन भरतकुमार खोत यांच्यासह शाखा चेअरमन प्रकाश चौगुले व इतर संचालकांच्या हस्ते स्वामीजींची पादपूजा करण्यात आली. या प्रसंगी प्रास्ताविकेतून प्रधान शाखा चेअरमन भरतकुमार खोत यांनी संस्थेची वाटचाल व आकर्षक ठेव योजनांची माहिती देऊन पहिल्या शाखेबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी गळतगाव PKPS चेअरमन संजय चौगुले, अरिहंत सौहार्द प्रधान शाखा उपाध्यक्ष सतीश पाटील, खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे, RB खोत यांनी खडकलाट शाखेस व संस्थेस शुभेच्छा देऊन संस्था आणखी पुढे जाईल असा विश्वास दिला. तर स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ नांदणी, स्वस्ती श्री धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ वरूर व आडी अप्पनवर कुमारेश्वर विरक्त मठ खडकलाटचे श्री शिवबसव महास्वामीजी यांनी आशीर्वचनातून नवग्रह सोसायटी व खडकलाट शाखेच्या शुभेच्छासह आशीर्वाद दिला. यावेळी नवग्रह सोसायटीच्या वतीनं उपस्थित स्वामीजी व सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला. यावेळी श्री अरिहंत सौहार्द बोरगावकडून 25 लाख रुपये, चंद्रप्रभू मायनॉरिटी शमनेवाडीकडून 2 लाख रुपये व पाशशिवनाथ सौहार्द शमनेवाडी व इतर ठेवीदारांच्याकडून पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत 1,45,00,000 रुपयांच्या ठेवी जमा झाल्या. या कार्यक्रमास खडकलाट गाव कामगार पाटील, NG पाटील, हाल शुगर संचालक विश्वनाथ कमते, अरिहंत सौहार्द खडकलाट शाखा चेअरमन रमेश वनकुद्रे, संचालक बंडा सरदार सुनील पाटील, चिकोडी तालुका भू लवाद समिती संचालक प्रवीण पाटील, किरण पाटील, चंद्रकांत कूट, प्रधान शाखा उपाध्यक्ष सुनील हेरगे, खडकलाट शाखा अध्यक्ष प्रकाश चौगुले यांच्यासह सर्व संचालक, कर्मचारी, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्कनवर सर यांनी केले, तर आभार प्रधान शाखा संचालक पुष्पदंत जनाज यांनी मानले. ನಾವು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಉತ್ತಮನ ಪಾಠಗಳನ್ನು ಅವರ ಜೊತೆಯಾಗಿ ಪೂಜ್ಯರನ್ನ ಸತ್ಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳುತ್ತದೆ. ಸೇರಿಕೊಂಡು
2015 ಜೂನ್ 18, 2018ರಂದು ದಿವಂಗತ ಸಹಕಾರ ರತ್ನ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ರಾವ್ ಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ದಾದಾ ಇವರ ಅಮೃತ ಹಸ್ತದಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿ 7 ವರ್ಷ ಪೂರ್ಣಗೊಂಡಿವೆ. ಕಳೆದ 7 ವರ್ಷಗಳಿಂದ ಸಹಕಾರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸ್ವಂತ ಮೇಲುಗಲ್ಲುಗಳನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸುತ್ತಾ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ನಿರಂತರ ಅಭಿವೃದ್ಧಿಯೊಂದಿಗೆ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯು 8ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಪದಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದೆ. ನಮ್ಮ ಸಹಕಾರಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಕಾರ್ಯವ್ಯಾಪ್ತಿ ಚಿಕ್ಕದಾದರೂ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಿಂದ ಸಂಸ್ಥೆ ಬೃಹತ್ತಾಕಾರವಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತಿದೆ. ಸಹಕಾರ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಇರುವ ಅನೇಕ ಸವಾಲುಗಳನ್ನು ಎದುರಿಸಿ ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ ಸಹಕಾರಿ ಚಿಂತಕರು ಸಾಧಕರು ಸಲಹೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಪಡೆದು ಪ್ರಗತಿಯತ್ತ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತಿದೆ. ನಮ್ಮ ಸಂಘವು ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಸದಸ್ಯರ ಹಿತಕ್ಕಾಗಿ ಜಾಮೀನು ಸಾಲ, ಮಾರ್ಗೇಜ್ ಸಾಲ, ರೋಗ ಸಾಲ, ಆಸ್ತಿ ಆಧಾರ ಸಾಲ ಮತ್ತು ಠೇವಣಿ ಮೇಲೆ ಸಾಲ ನೀಡಿ ಆರಂಭಿಸಲಾಯಿತು. ಅದರಂತೆ ಕೋವಿಡ್ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ವತಿಯಿಂದ ಮಹಿಳೆಯರ ಹಿತದೃಷ್ಟಿಗಾಗಿ ಮತ್ತು ಅವರ ಹೊಸ ಉದ್ಯೋಗ ಸೃಷ್ಟಿಸಲು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಮಹಿಳಾ ಆತ್ಮನಿರ್ಭರ ಯೋಜನೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದೆವು. ಲೋಕಲ್ ಲೆವೆಲ್ ಇಂದ ಬೆಳೆದಂತ ಬಂದಂತ ಸಂಘ ಇರ್ತದೆ. ಅದನ್ನ ಒಬ್ಬರಿಗೆ ಕೊಡೋದು, ತಗೋದು, ಮಾಡೋದು. ಮೊದಲು ಹಿಂದಿನ ಕಾಲದಾಗ ಏನಿರ್ತಿತ್ತು, ಅಚ್ಚಿಗಡೆ ಮಾಡೋರು ಇಚ್ಚಿಗಡೆ ಇಸ್ಕೋದು, ಇಚ್ಚಿಗಡೆ ಮಾಡೋರು ಅಚ್ಚಿಗಡೆ ಇಸ್ಕೋದು, ಕಟ್ಟ ಇಸ್ಕೋದು, ಒಬ್ಬ ಬೆಳೆ ಬಂದ್ರೆ ಯಾರೋ ಒಬ್ರು ದೊಡ್ಡ ಸೌಕರ್ಯ ಕಡೆ ಇಸ್ಕೋದು, ಅವ್ರು ಬಂದಾಗ ನಮ್ಗೆ ಬೆಳೆ ಕೊಡೋದು. ಅದೇ ರೀತಿ ಬೆಳ್ಕೋತ ಇವತ್ತ ನಮ್ದು ಒಂದು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ತಳನದಿ ಅಂದ್ರೆ ಬೇಸಿಕ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಸಹಕಾರ ಸಂಘ ಅಂತ ಇವತ್ತು ನಾ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಬಯಸುತ್ತೇನೆ. 2011 ಒಂದು ಹಡಸ್ ಮಾಡಿ ಕಡ್ಕಾಡದಾಗ ಶಾಖ ತೆಗೆದು ಅಲ್ಲಿಂದ ಅದ್ರ ನಂತರ ನಾವು ಅರಿಯಂತ ತೆಗೆದು ಈಗ ಒಂದು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದು 10-11 ಕೋಪೇರು ಈ ಕಡ್ಕಾಡದಾಗ ಅದಾವ. ಹೇಳುವ ತಾತ್ಪರ್ಯ ಇಟ್ಟ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲೊಂದು ಸಾಲಗಾರ ಸಂಘಟನೆ ಅಂತ ತೆಗೆದ ಮೊದಲೇನು ಎಲ್ಲ ಶಾಖೆಗಳು ಬಂದು ಕಳಿಸಿದ್ರು. ಆದ್ರೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಮಾಹಿತಿ ಸಲುವಾಗಿ ಹೇಳ್ತೇವೆ, ಆ ಸಾಲಗಾರ ಶಾಖದ ಅಧ್ಯಕ್ಷಿಗೂ ಏನು ಬೆಟ್ಟದ ಜನ್ಮ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅವ್ರು ತೆಗೆದಿದ್ದು ಎಲ್ಲರೂ ತುಂಬಬೇಕಾಯ್ತು. ಹೇಳುವ ತಾತ್ಪರ್ಯ ಇಷ್ಟ ಅದ, ಈ ಲೋನ್ ತೆಗೆದ್ರೆ ನಾವು ವ್ಯವಸ್ಥೆ ತುಂಬ್ರೆ ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಥಾನ ನಡೀತಾವ ಮತ್ತೆ ಊರ ಹೆಸರು ಕೆಳಂಗಿಲ್ಲ. ಇದು ಯಾವಾಗೆಲ್ಲ ಕಡೆಗಳ ಜನರದ ಲಕ್ಷದಾಗ ಬಂತು, ಅವಾಗಿಂದ ಎಲ್ಲ ವ್ಯವಹಾರಗಳು ಸುಳಿತದು. ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಅಂದ್ರೆ ಹೇಳೋದಂದ್ರೆ 2019 ಈಗ ಸತೀಶನ ಹೇಳಿದ್ರು. ಎಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ನನಗನ್ಸಿದ್ದು ನೀವು ಭಾರತ ದೇಶದಾಗ ಎಲ್ಲಿ ಕೇಳಿರ್ಕಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕರದಾರ ಸಂಘ ಅದೇ ಕಡಕಳ ಹೊಂಟಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾರತ ದೇಶದಾಗ ಯಾವ ಹೊಂಟಿರ್ಲಿಲ್ಲ. ಪೈಲಾ ಯಾವ್ದು ಊರು ಇದ್ರೆ ಕಡಕಳಕ್ಕೆ 2010 ಮೊದಲ ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಕರದಾರದ್ದು ಒಂದು ಸಂಘಟನೆ ಇತ್ತು. ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಹೆಂಗ್ ಮುಗಿಸೋದು ಸರಿ, ಅವ್ನು ಮುಳುಗಲಿಲ್ಲ. ಅವ್ರೆಲ್ಲ ಹೊಲ ಮನೆ ಮೇಲೆ ತುಂಬಿಕೊಂಡು ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಹೆಂಗ್ ಬಿಡ್ಲಿಲ್ಲ. ಸರಿ, ಅವಾಗ ಆದ ದುರುಪಯೋಗ ಅಂದ್ರೆ ಅಟ್ ಎ ಟೈಮ್ ಬ್ಯಾಂಕ್ನವ್ರಿಗೆ ಡಿಪಾಸಿಟ್ ರೊಕ್ಕ ತೆರಿಗೆ ಕೊಡಕ್ ಆಗೋದಕ್ಕ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕರ್ದವ್ರ ಅಟ್ ಎ ಟೈಮ್ ತುಂಬಲಿಲ್ಲ, ತುಂಬಾಕ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ. ಡಿಪಾಸಿಟ್ ರೊಕ್ಕ ತೆರಿಗೆ ಕೊಡಕ್ ಆಗೋದಕ್ಕೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಕೀಲಿ ಹಾಕೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇತ್ತು. ಮೇನ್ ಏನು ಕಡಕಾಲದಾಗ ಹುಟ್ಟಿನ ಬ್ಯಾಂಕ್ ಇದ್ವು ಅವೆಲ್ಲ ಕೀಲಿ ಹಾಕಿದ್ವು. ಆ ಕಾರಣದಿಂದ 2011ರಲ್ಲಿ ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ನಿಪ್ಪಾಣಿ ಇವು ಎಲ್ಲ ಟೈಮ್ ಬಂದು ಕಡಕಾಲದಾಗ ಬ್ಯಾಂಕ್ ತೆಗೆದವರು ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀರಿ, ಕಡಕಾಲದಾಗ ಬ್ಯಾಂಕ್ ತೆಗೆಯೋದು ಬೇಡ ಅನ್ನೋದು. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಎಲ್ಲ ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರ ಟೀಮ್ ಆಗಲಿ ಹಾಗೂ ರಾಮಸೋಮಮ್ಮ ಆಗಲಿ, ಬಚ್ಚವನಾಗಲಿ, ಉತ್ತಮನ ಆಗಲಿ ಒಂದು ಧಾರಸ್ ಮಾಡಿ ಕಡಕ್ಲಾಟದಾಗ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ಯಾರು ಬ್ಯಾಂಕ್ ತೆಗೆದಂದ್ರೆ ಒಂದು ಬಸವೇಶ್ವರ, 2ನೇ ನಂಬರ್ ಅರ್ಯಾಂಟ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಆಗಿ ಇಂದ ಕಡಕ್ಲಾಟದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುವಾಗಿ ಬೆಳೆದಂತವು 4-3 ಕೋಟಿ ಮ್ಯಾಗ ಯಾವ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಗಿದ್ದು. ಇನ್ನು 2 ಬ್ಯಾಂಕ್ 20-20 ಕೋಟಿ ಡಿಪಾಸಿಟ್ ಬಂದು 100% ಡಿಪಾಸಿಟ್ ಕಡಕ್ಲಾಟದಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿದ್ದಾವೆ. व्यक्त करत असताना सहकार क्षेत्राबद्दल सांगत असताना अनेकांनी उल्लेख केला की सहकार हा भारतामध्ये टिकला पाहिजे. हा सहकार क्षेत्र बघितला तर एवढ्या अडचणीत आहे आणि या अडचणीमध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करणं फार अवघड झालं. आता आपल्या मनोगतामध्ये सतीशांना असतील राकेश चिंचणे आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की अनेक संघटना बघितलं, परंतु कर्जदार संघटना खरं ही वस्तुस्थिती आहे. या वस्तुस्थितीमुळे आम्ही खडकलाटमध्ये यायला आम्हाला सुद्धा उशीर झाला. खऱ्या अर्थाने खडकलाट आणि आमचं एवढं जिव्हाळ्याचं नातं आहे. विशेष करून माझं आणि खडकलाटचं तर फार जिव्हाळ्याचं नातं. अनेक वर्षापासून या गावाचे संबंध माझे फार जुने आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये आर्यनचं आम्ही बँक काढण्याचा विचार त्यावेळी केला, परंतु या कर्जदार संघटनेला थांबून आम्ही या गावामध्ये पाहतो. आज आम्हाला अत्यंत मला सुद्धा अभिमान वाटतो की ज्यावेळेला आम्ही या गावामध्ये ब्रँच काढली
आणि आज ती ब्रांच 20 कोटीला जाऊन पोहोचले. त्याच पद्धतीने महात्मा बसवेश्वर असेल, आज नवग्रह मायनॉरिटी बँकेचे सुद्धा या ठिकाणी ब्रांच आपण ओपन केलेली आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. मी आर्यन उद्योग समूहाच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस मी सर्व शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी एवढंच सांगतो भरत खोतला की आर्मी कोर्ट सर सांगितल्यासारखं सगळे व्यवहार बाजूला, बँक बाजूला. यामध्ये राजकीय असेल, बाकीच्या गोष्टी आपण राजकारणात आपण जण या सगळ्या व्यासपीठावर बसलेली सगळीच राजकारणामध्ये काम करत असतो, परंतु राजकारण आणि सरकार याचा जोड कधी आपण करू नये. सहकार क्षेत्र हे वेगळं, राजकारण हे वेगळं. राजकारण करत असताना सहकार क्षेत्रामध्ये अनेक सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे राजकारणामध्ये काम करत असले तरी सुद्धा त्याचं राजकारण आपल्या संस्थेमध्ये आणणार. आज या संस्था हाताच्या पुढ्यावर थोडं कसं आपण जपतो तसं जपण्याची वेळ आज परिस्थिती निर्माण झाली. आज सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना मला आमचे दिवंगत वडील आदरणीय रावसाहेब पाटील दादांनी अनेक वेळा मार्गदर्शन करताना सांगितलं आम्हाला की राजकारण म्हणजे नुसतं सगळं सर्वस्व नाही. सहकार क्षेत्रामध्ये राहून सुद्धा आपण समाजाशी कुठल्या पद्धतीने नाळ जोडतो हे आपल्यावर आहे. आज सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना नुसतंच घेणं आणि देणं हे व्यवहार न ठेवता सहकार क्षेत्राच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून आज काम करत असताना आर्यन सोसायटीच्या माध्यमातून काम करत असताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आम्ही त्या ठिकाणी काम करतो. आज अनेक संस्थांच्या आम्ही शाखेच्या माध्यमातून सर्व गावागावामध्ये शुद्ध पेयजल घटक योजना आम्ही प्रत्येक गावागावामध्ये आणतो. कारण काळाची गरज ओळखून आज शुद्ध पाणी लोकांना मिळावं यासाठी आमचा सदैव त्या ठिकाणी प्रयत्न. आज शमनेवाडी असेल, गळतगा असेल, मानकापूर असेल, बोरगाव असेल, त्याच पद्धतीने परवा आपण हळद इथं सुद्धा फिल्टरचं शुद्ध पेयजल घटक आम्ही त्या ठिकाणी सुरू केले. त्याच पद्धतीनं अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून आम्ही प्राथमिक कृषी पत्ती सहकार्याच्या माध्यमातून गारमेंट गावोगावी त्या ठिकाणी उघडलेले आहेत. त्या माध्यमातून आपल्या महिलांना काम मिळावं, रोजगार मिळावं हा मनामध्ये भाव ठेवून आम्ही त्या ठिकाणी अनेक उद्योगधंदे त्या माध्यमातून सुरू केले. आज दादांचं एक स्वप्न होतं महाराजजी, शेवटचं एक स्वप्न होतं त्यांचं की एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण लोकांसाठी करावं. आणि ते आम्ही विशेष करून रुरल म्हणजे ग्रामीण भागामध्ये करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, परंतु आम्हाला यश आलं नाही. फार मोठे डॉक्टर्स ग्रामीण भागामध्ये यायला बघत नाही. त्यामुळं आम्ही अनेक वर्ष प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळाले. परंतु योगायोगानं शेवटच्या अंतिम टप्प्यात दादांच्या जीवनामध्ये आम्हाला डॉक्टर दीक्षित सारखे डॉक्टर लाभले आणि त्यांच्याबरोबर आम्ही आर्यन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आज बेळगावमध्ये सुरू केलेलं आहे. या माध्यमातून अनेक लोकांना सेवा देण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो. आज आर्यनच्या एका लहानशा रोपट्यानं दादाने ज्यावेळेला सहकार क्षेत्रामध्ये सुरुवात केली, या माध्यमातून अनेक संस्थे आर्यनच्या माध्यमातून आम्ही काढल्या आणि या सगळ्या सेवा, या सगळ्या संस्था आम्ही समाज उपयोगी लोकांसाठी त्या ठिकाणी समर्पित केलेल्या आहेत. आज मला अत्यंत दुःख वाटतं, परंतु आज दादांना नसले तरी सुद्धा दादांच्या छत्रछायेखाली त्यांच्या आशीर्वादानं आम्ही नेहमीच मी असू दे आणि आमचे पितृतुल्य बंधू आदरणीय अभिनंदन पाटील असतील, हे सातत्यानं आम्ही त्यांचं जे काही स्वप्न असतील, त्यांनी जे काही घालून दिलेलं मार्ग असेल त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने त्या ठिकाणी करतो. या संस्थेचं उद्घाटन सुद्धा आदरणीय दादांच्या हस्ते मला वाटते 7 वर्षापूर्वी त्या ठिकाणी झाला आणि अत्यंत अल्पवधी काळामध्ये या संस्थेनं गरुड झेप घेऊन आज मला वाटते 14 ते 15 कोटीची ठेवी आज या संस्थेने या ठिकाणी केलेली आहे. आणि मला वाटते 7 ते 7.5 कोटी ठेवी, 7.5 कोटी रुपये त्यांनी आज कर्जाच्या स्वरूपामध्ये लोकांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. मी भरत खोतना एवढंच सांगतो की आपल्या माध्यमातून आपल्याला होईल तेवढं, शक्य होईल तेवढं या भागातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न आपल्या बँकेच्या माध्यमातून आपण करा. आपल्याला सदैव आमच्या सर्व शुभेच्छा आपल्या पाठीशी आहे. आणि उद्योग समूह तुमच्या सदैव आपल्या पाठीशी आहे. आणि विशेष करून माझ्यापेक्षा जास्त भरतला आदरणीय अभिनंदन पाटलांचा फार मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे काळजी करायचं काय काम नाही. ಅದು ಸೊಸೈಟಿಯ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿರುವಂತಹ ಕಡತಲಾಟದಲ್ಲಿ
ಪ್ರಥಮವಾದ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡುವಂತ ಸಮಾರಂಭ. ನವಗ್ರಹ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇದಂತ 9 ಗ್ರಹಗಳಿಲ್ಲ. ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಸಂಕಟ ಬಂದಲ್ಲಿ ಆ ಸಂಕಟವನ್ನು ದೂರವನ್ನು ಮಾಡುವಂತ ಯಾವತ್ತು ಯಾರ ಕೈಲಿದ್ದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದು ಗ್ರಹಗಳ ಕೈಲಿದೆ. ಯಾವ ಗ್ರಹ ಅಂದ್ರೆ ಸೋಮ, ಮಂಗಳ, ಬುಧ, ಗುರು, ಶುಕ್ರ, ಶನಿ, ರಾಹು, ಕೇತು. ಈ 9 ಗ್ರಹಗಳನ್ನು ನಮಗ ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದ ತರದಿಂದ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂಕಟವನ್ನು ಕೊಡ್ತಿರ್ತವೆ. ಈ ಸಂಕಟದ ಪರಿಹಾರ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರ ಈ ಗ್ರಹಗಳನ್ನು ಶಾಂತಿ ಪೂಜಾವನ್ನು ನಿಶ್ಚಿತ ಮಾಡಿದಪ್ಪ ಅಂದ್ರ ನಿಶ್ಚಿತ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಶಾಂತಿಯನ್ನು ಆಗ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಪೂಜೆ ಮುಂದನೇ ಮಾಡಿದ ಪಕ್ಕಣವನ್ನು ಮುಂದ ಬಾಣ್ಯ ಭರತ್ ಅವರ ಬಂದಾಗ ಭರತ್ ಅವರಿಗೆ ಬ್ಯಾಂಕ್ ತೆಗಿತಾರೆ ಅಂದಾಗ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೇಳಿ ಈಗ ಪೂಜೆ ಮುಂದನೇ ಮಹಾರಾಜರ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ನವಗ್ರಹವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಬ್ಯಾಂಕನ್ನು ಓಪನಿಂಗ್ ಮಾಡಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಈ ನವಗ್ರಹನ ಯಾಕೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡಪ್ಪ ಅಂತಂದಾಗ ಇದ್ದಂತ 2 ಮಂದಿ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾಗಿರ್ಬೇಕು. ಯಾರು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಾಗಿರ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರ ಬಂದಂತ ಠೇವಣಿ ಮಾಡೋರು, ಲೋನ್ ತಗೊಂಡು ಮಾಡೋರು 2 ಮಂದಿ ಸುದ್ದ ಒಳ್ಳೆಯಾಗಿರ್ಬೇಕು. ಮತ್ತೆ ಬ್ಯಾಂಕದವರು ಸುದ್ದ ಒಳ್ಳೆಯಾಗಿ ನಡೀಲಿ ಅಂತೇಳಿ ಈ ನವಗ್ರಹವನ್ನು ಹೆಸರಿಟ್ಟುಕೊಂಡ ಇದು ವನ್ಯದ ಮಟ್ಟಮದ್ದಾಗಿದ್ದಂತ ಶೆಮ್ನಾಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಅತಿ ಹಿರಿಯರಾದಂತ ನಮ್ಮ ದಾದಾವರ ಕೈಯಿಂದ ಈ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಿತ್ತು. 2ನೇ ಸುದ ನೋಡ್ರಿ ಯೋಗ ಏನು ಬರ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಆಗುವಂತ ಮತ್ತೆ ಇವ್ರ ತಿರಂಜಿಯವ್ರ ಕೈ ಮುಂದೆ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗುತ್ತದ. 1ನೇದ ಇವ್ರ ತಂದೆಯವ್ರ ಕೈಗಾಗ, 2ನೇದ ಮಗನವ್ರ ಕೈಗಾಗ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಏನು ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಲ್ಲ, ಇವ್ರ ಮುಂದೆ ಇವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅವ್ರ ಕೈ ಒಳ್ಳೆ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಲಿ. ಯಾಕಂದ್ರ ಅಂದ್ರೆ ಸಹಕಾರ ಹೇಗೆ ನಡೆಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ಈ ಭಾಗದಾಗಿಯೇ ಸಹಕಾರ ಮಹರ್ಷಿಯಾಗದಂತ ದಾದಾವರ ಕೆಲಸ ನೋಡಿ ಪ್ರೇರಣಾ ತಗೊಂಡ ಮತ್ತು ದಾದಾವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲೇ ದಾದಾವರ ಕೈಯಿಂದ ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಒಳ್ಳೆ ಮಟ್ಟಿಗೆ ಬೆಳೀತಿದೆ ಅಂತ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಆಗಿದೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಅವರ ಪುತ್ರರಾದಂತ ಉತ್ತಮ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥವ್ರು ಉತ್ತಮನವರು ಈ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಇವತ್ತ ಓಪನಿಂಗ್ ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಂಸ್ಥಾ ಸಾಕಷ್ಟು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಈ ಖಡಗಲಾಟದಲ್ಲೇ ಇನ್ನು ಸಾಕಷ್ಟು ಸಂಸ್ಥಾ ಹೋಗಿರುವಂತ ಒಂದು ಮಾತ ಮೊದಲನೇ ಪೂರ್ವ ವಕ್ತಾವೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಥಾ 2-3 ಸಂಸ್ಥೆಗಳು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ, ಉಳಿದೆಲ್ಲ ಸಂಸ್ಥಾ ಬಂದ್ ಆಗೋಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅದೇ ತರ ಸಂಸ್ಥಾದ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ನೀವು ಇಟ್ಟಿದ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಸ್ಥಾ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಸಂಸ್ಥಾ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ನಡೀತದೆ. ಜನತಾ ಜನಾರ್ದನ ಸಂಸ್ಥೆಯ ಮೇಲೆ ಹೇಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟ ಆ ಸಂಸ್ಥೆಗೆ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಸಹಕಾರ್ಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಹಕಾರ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ನಡೀತದೆ. ನವಗ್ರಹ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅಂತಂದ್ರೆ 9 ಗ್ರಹಗಳಿರ್ತವೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ. ಆ ಗ್ರಹಗಳು ಮನಿ ಶಾಂತಿ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ, ನವಗ್ರಹ ಶಾಂತಿ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಏನಾದ್ರೂ ಒಂದು ಮನೆ ಒಂದು ಉದ್ಯೋಗ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನವಗ್ರಹ ಶಾಂತಿ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ತದ. ಈ ನವಗ್ರಹಗಳಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಅದ. ಸೂರ್ಯ, ಚಂದ್ರ, ಬುಧ, ಮಂಗಳ, ಗುರು, ಶುಕ್ರ, ಶನಿ, ರಾಹು, ಕೇತು ಇವು ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗ್ರಹಗಳು. ಮನುಷ್ಯನನ್ನು ಉತ್ತಮ ಫಲ ಕೊಡ್ತಿದ್ದಾವೆ. ಮನುಷ್ಯನನ್ನೇ ಬದಲು ಮಾಡುವಂತಹ ಶಕ್ತಿ ಅದ. ಅವನು ಕ್ಷೀಣಿದ್ದ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನು ಉನ್ನತ ಸ್ಥಿತಿಗೆ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಈ ನವಗ್ರಹ. ಇಂಥ ಈ ಬ್ಯಾಂಕಿನೊಳಗ ಶಮನಿವಾಡಿಯ ಪ್ರಥಮ ಬ್ಯಾಂಕ್ ಆದ್ರೆ ಈ ಪ್ರಥಮ ಶಾಖೆ ಅಡಕಲಾಟದೊಳಗ ಇವತ್ತು ಇದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದಂಥ ನಮ್ಮ ಉತ್ತಮ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಈ ಬ್ಯಾಂಕಿನ ಉತ್ತಮ ಈ ಸೊಸೈಟಿ ಚೇರ್ಮನ್ ಉತ್ತಮರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭರತ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ತ ತಾಯಿಂದರೇ ಭಕ್ತರಿಗೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಉದ್ಯೋಗಕ್ಕ ಧನ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾವುದೇ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ಬೇಕಾಯ್ತಂದ್ರೆ ದುಡ್ಡು ಇಲ್ಲದ ವ್ಯವಹಾರ ಆಗುದಿಲ್ಲ. ಒಂದು ಸುಭಾಷಿತ ಬರ್ತದೆ, ಉದ್ಯೋಗಿನಾಂ ಪುರುಷ ಸಿಂಹಂ ಪೈತ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ದೈವೇನ ಜೇಯಮಿತಕ ಪುರುಷ ವದಂತಿ ದೈವಂ ನಿಹತ್ಯ ಪುರುಪೌರುಷ ಆತ್ಮಶಕ್ತ್ಯಾ ಯಜ್ಞೇ ಕೃತೆ ಮದನ ಸಿದ್ಧತೆ ಗೋತ್ರ ದೋಷ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಮನುಷ್ಯ ಯಾವುದೇ ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಮಾಡ್ಬೇಕಾಯ್ತಂದ್ರೆ ಏನಾದ್ರೂ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ಬೇಕಾಯ್ತಂದ್ರೆ ಉದ್ಯೋಗಗಳನ್ನು ಮಾಡ್ಬೇಕಾಯ್ತಂದ್ರೆ ದುಡ್ಡು ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆ ದುಡ್ಡು ಒಮ್ಮೆ ಇರ್ತದೆ ಇರಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ. ಅದಕ್ಕಾಗಿ
ಒಳ್ಳೆಯ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳಾಗಿದ್ದಾವ. ಆ ಬ್ಯಾಂಕಿನಲ್ಲಿ ನಾವು ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟು ಹಣ ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಮ್ಮ ವ್ಯವಹಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಪುನಃ ಹಣವನ್ನು ಮುಟ್ಟಿಸಿದಾದ್ರೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಮತ್ತು ಆ ಬ್ಯಾಂಕಿಗೆ ಒಂದು ಸಂಬಂಧ ಇರ್ತದೆ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಇವತ್ತು ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನವಗ್ರಹ ಬ್ಯಾಂಕವನ್ನು ನಾವು ಪಾಟೀಲರು ತೆಗೆದಿದ್ದಾರೆ. ಬಹಳ ಚಲೋ ಆಗ್ಯದ. ಈ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಚಂಪಾಯಾಮೂಜ ಸಜ್ಜನಪದೇ ಸಮ್ಮೇತ ಶೈಲೋರ್ಧ ಶೇಷಾಣಾಮ ಬಿಜೂಜಯಂತ ಶಿಖರೇಶ್ವರ ಸಜ್ಜನಪದೇ ಸಮ್ಮೇತ ಶೈಲೋರ್ಧ ಶೇಷಾಣಾಮ ಬಿಜೂಜಯಂತ ಶಿಖರೇಶ್ವರಶ್ಚಹೋ ನಿರ್ವಾಣಾವಣೆ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಮಂಗಲಂ ಇತಿ ದೀಪಾರ್ಥ ಮಂಗಲೋದ್ಧಾರಣಂಚ ಕರೋಮಿ ಸ್ವಾಹಾ. ಇಡ್ರಿ ಅಕ್ಕಿ ತಗೋದಿತ್ತು ಎಲ್ಲರೂ 5 ಮಂಗಳಷ್ಟಕ್ಕೆ ಆಗ್ತವು. ದರ ಅಕ್ಕಿ ಬಿಡೋದೈತಿ ನೋಡ್ರಿ. ಶ್ರೀಮನ್ನಮ್ರ ಸುರಾಸುರೇಂದ್ರ ಮುಕುಟ ಪ್ರದ್ಯೋತ ರತ್ನ ಪ್ರಭಾಸ್ವತ್ಪಾದನ ಕೇಂದ್ರವ ಪ್ರೋಚನ ಪಾಠಕ ಸಾಧವ ಸ್ತುತ್ಯಾ ಯೋಗಿ ದಿನಶ್ಚ ಪಂಚಗುರುವ ಪೂರ್ವಂತು ದೇ ಮಂಗಲಂ. ಮಂಗಲಾನಂಚ ಸುವೇದಿಂ ಪರಮಂ ಹವೈ ಮಂಗಲಂ ಪರಮಂ ಹವೈ ಮಂಗಲಂ ಪರಮಂ ಹವೈ ಮಂಗಲಂ. ದೌಜಾಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಓಂ ಅಮೃತೆ ಅಮೃತೋದ್ಭವೆ. ಈಗ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ನೋಡ್ರಿ ಲಕ್ಷ್ಮಿ ನೋಡ್ರಿ. ಓಂ ಅಮೃತೆ ಅಮೃತೋದ್ಭವೆ ಅಮೃತ ವರ್ಷಿಣಿ ಅಮೃತಂ ಶ್ರಾವಯ ಶ್ರಾವಯ ಸಂ ಸಂ ಕ್ಲೀಂ ಕ್ಲೀಂ ಬ್ಲೂಂ ಬ್ಲೂಂ ದ್ರಾಂ ದ್ರಾಂ ದ್ರೀಂ ದ್ರೀಂ ದ್ರಾವಯ ದ್ರಾವಯ ಹಂ ಜಂ ಜಿಂ ಜಿಂ ಹಂ ಸಸ್ ಸ್ವಾಹಾ. ಓಂ ಅಮೃತೆ ಅಮೃತೋದ್ಭವೆ ಅಮೃತವರ್ಷಿಣಿ ಅಮೃತಂ ಶ್ರಾವಯ ಶ್ರಾವಯ ಸಂ ಸಂ ಕ್ಲೀಂ ಕ್ಲೀಂ ಬ್ಲೂಂ ಬ್ಲೂಂ ದ್ರಾಂ ದ್ರಾಂ ದ್ರೀಂ ದ್ರೀಂ ದ್ರಾವಯ ದ್ರಾವಯ ಹಂ ಜಂ
ते स्वाहा घेऊनी हाती कल्याण भरुणी घेऊनी हाती कल्याण भरुणी सुगंधी चूटे कलशा घालुनी जय तू हरे जय 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 बोलत कलश